ओंजळ मूळ संकल्पना अनुज दाभोळकर, नाट्य रूपांतर दिग्दर्शन नेपथ्य ज्योती सोमन, संगीत सुरेश भावे, संगीत सहाय्य अर्चना दाभोळकर, त्यातील भूमिका आणि कलावंत दादा नीलकंठ दाभोळकर, वहिनी अनघा बोरे, संजय रामकृष्ण अत्रे, माया रेखा देशमुख, माई स्मिता देशपांडे, मेहर सुरेखा चंद्राकडे, कपिल विक्रम कुलकर्णी, कृष्णा वैशाली वैद्य, डॉक्टर शांता शैला राव, अजित सुनील खाटर, अस्मिता सीमंतिनी भातखंडे, आदर्श्री बाणे सिविंग सादर करत आहोत ओंजळ. नमस्कार वहिनी. नमस्कार दादा. बस बस. आलं वादळ. हाय हाय हाय. हमारी एंट्री यार दिल में बची घंटी यार. हमारी एंट्री यार दिल में बची घंटी यार. इसकी कमेंट्री यार प्यार की गारंटी यार. Happy anniversary. मुबारका मुबारका. बसून अस्मिता. बस 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 लवकर. अजित हे सगळ्यांनी बसले ना. अजित अस्मिता लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अजित तुझ्यासाठी केक मेणबत्त्या चॉकलेट यातलं काही आणलेलं नाही. परंतु मी अस्मितासाठी फक्त फुलं आणली आहे. एक मिनिट. छान. मावशी ये. माई माई लवकर ये. ये माई. बस. मी आलोय का? स्माईल.
सेल्फी स्माइल थँक्यू पार्टी सुरू. काय मग संजय, बोल आज एकटाच? मग नवी कुठे आहे? सांगतो ना. की झालं ब्रेकअप परत? अरे यार कमाल करतोस तू. कसा मी तर दुःखातच आहे. का रे बाबा? जब दिल ही टूट गया हम जी के के क्या करेंगे, हम जी के क्या करेंगे जब दिल ही टूट गया. संजय, हा. तसे तुझ्या दुःखाचेच किस्से ऐकतो आम्ही हल्ली. मला तर एवढी मजा येते ना. सांगा ना पुढे प्रभाचं काय झालं? प्रभा कोण प्रभा? अरे आपले ते सर होते बघ, जरा सर्किटच होते. हे अरे सर्किट काय काणे मास्तर ते. हा ते हा तुला सांगतो माया. त्या दिवशी मी प्रभाला सहज म्हटलं, अगदी सर काय प्रभा जाऊया का कॅन्टीनला? त्यात काय एवढं? हा त्याच्या पुढे तो काय म्हणाला ना ते त्याला सांगायला सांग. काय विचारलं? संजय, फक्त कॅन्टीनलाच म्हणालास काय दादा की कॅन्टीनच म्हणालो. माया तो मास्तर आहे ना, तो काय बोलतो काय शिकवतो मला जरा सुद्धा काय. मी काय म्हणलं प्रभाला, प्रभा इथे झोपण्यापेक्षा ए संजय इतके सभ्य भाषेत बोलला ना तसं कधी. अरे कोणाच्या काकाला माहिती काणे मास्तर प्रभाचा बाप होता तो. आई असली भडकली रे माझ्यावर. चेहरा नुसता लाल बुद्ध झाला का? अरे हो, चहायला भडकली, भलतीच भडकली होती. परंतु त्याच्यानंतर नल्ली बरोबर बघितल्यानंतर आमच्याकडे सर्वांची चौकशी करायची. अरे कमाल करता तुम्ही सगळे लोक. सांगायचं ना मला लगेच कुठे असते प्रभा, काय करते सध्या ती? हा मी तुम्हाला गंमत सांगतो बघा. या संजयनी जेवढी माती खाल्ली आहे तेवढी कॉलेजमध्ये अख्ख्या 3 वर्षात कोणी खाल्ली नाही. असतं बुवा एकेकाला जमत रोज नव्या मैत्रिणी पटवायला. अहो पार्टी संपल्यावर घरी जायचंय माहिती ना. पण दादा त्याचा दांडगा अनुभव आहे बरं का. अहो 4 बोगी लावून पळणारे इंजिन आहे ते. काय कृष्णा पण एक आहे हा लग्नाच्या फंदात कधी नाही नाही ना. पडला ना. कारण त्या संजयला बरोबर कळलंय कशाला किती महत्व द्यायचं ते. करेक्ट करेक्ट. पण याचा प्रिंटचा किस्सा मात्र ऐकण्यासारखा होता. कहर होता कहर. प्रिंट म्हणजे मी तर आलोच हा. संजय संजय विषय बदलू नकोस आणि अरे पुढे नाही जाऊ नाही नाही नकोस. हो किस्सा झालाच पाहिजे बरं का. किस्सा पण तो झालाच पाहिजे. ऐकण्यासारखाच आहे किस्सा सांगूनच आता तुमच्या सगळ्यांचा आग्रह आहे सांगून टाक. तर सांगतो. माई त्यांना कॉम्प्युटर प्रकरण एकदम नवीन होत. अप्रूप मी भीती जास्त वाटायची. आणि या भीतीमध्ये भर म्हणून की काय दर महिन्याला त्या लॅब मध्ये प्रॅक्टिकल असायचे. त्या सुदामेबाई घ्यायच्या ना. आणि त्या सुदामेबाई होत्या ना त्या एकदम कडक शिस्तीच्या. आणि हे राव कधी मधीच यायचे कॉलेजमध्ये. बरोबर. तुम्हाला सांगतो तरीशी त्या प्रिंट कसं काढायचं ते शिकवत होत्या. बरं. आणि सगळ्या वर्गावर नजर फिरवली आणि माझ्यावर नजर रोखून धरली. आणि म्हणतात कशा उठा इतका छान त्या कॉम्प्युटरवर फाईल मेनू मध्ये जा आणि प्रिंट म्हणा. फाईल काय मेनू काय सगळ्यात आनंद. पुढे काय झालं? पुढे काय कृष्णा माझ्या पोटात तर डोळा झाला. मला काय सुचे ना. माझे शोधाचे सुरुवात. मी इकडे जाऊन शोधतोय मी तिकडे जाऊन शोधतोय. कसा तरी त्या कॉम्प्युटरवर जाऊन पोहोचलो आणि जोरात ओरडलो प्रिंट. असे सगळे हसले होते आणि मी असा हा वर्गात पळून गेला होता. अगं यांचे एक एक किस्से ऐकायला आता वेळ लागेल एखाद्याला. काय माहिती. अस्मिता पण તમારું ગ્રુપ બહુ મજાનું અને મસ્ત आहे હं? आणि मावशी तर काय मस्त फिट्टच बसली आहे ग्रुप मध्ये. एकदम फिट बसलीये. ए माई तू काल मला तुझा मॅरेज कसा फिक्स झाला तो किस्सा सांगितला ना. पण बाद में काय झालं ते सांग ना.
सांगेन ग मी तुला. नाही. सांग, सांग. माई 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 किस्सा माई किस्सा ये ग माई बस 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 आता किस्सा सुरू. मग हनीमून साठी फिरायला नेलं की नाही मिस्टरांनी? कर्म थांब जरा, आता सांग कितीला असते ग तू? कसला हनीमून आणि कसलं काय. लग्नाला 3 महिने झाले तरी तुझ्या काकांनी काय फिरायला जायचं नाव नाही काढलं. कठीण. ते काय? अगं सासूबाईंसमोर भिजलेलं मांजर व्हायचं त्यांचं, नुसतं मांजर. खरं? मग आता कसे डरकाळ्या फोडतात तसे नव्हते रे ते. काय ग माई? मग ना शेवटी सासूबाईंकडे विषय मीच काढला. म्हटलं गावातल्या मारुतीला जावंसं वाटतं, जाऊ का आम्ही जाऊ का? दोघं? बाई, मग पुढे काय म्हणाल्या? जा म्हणाल्या. मग कचेरीतून हे शनिवारी आले आणि आम्ही निघालो. म्हणजे हे असे समोर चालत होते, मी मागणं चालत. मला वाटलं आता थांबतील मग थांबतील, एकत्र जायला हवं ना. मग कुठे काय, यांचा स्पीड अजूनही वाढला, कुत्र मागे लागल्यासारखं. मग काय म्हणजे जर समज मी मागच्या मागे घरी गेले असते ना तरी त्यांना अजिबात समजलं नसतं. माई आता पुढचं सांग ना जरा. मग ना वाटेल लागलं प्रभात थिएटर. आता माईची स्टोरी सुरुवात. चंद्रसेना लागला होता ते. हो त्या काळात खूप गाजला होता चित्रपट हो माहिती. ना. म्हणून मी म्हटलं चला आपण चंद्रसेना पाहायला जाऊ. तर बर. म्हणतात कसे मारुतीचं दर्शन घ्यायचं होतं ना तुला, हे काय मध्येच. मी म्हटलं पौराणिक सिनेमा आहे म्हणजे त्याच्यात मारुती असणारच, तर देवळात काय आणि पडद्यावर काय, आपण इथेच दर्शन घेऊ. काय मॅनिप्युलेट करता आलं पाहिजे नवऱ्याला. कसलं ग, सगळे माझे प्रयत्न हाणून पाडले. ते कसे काय? सिनेमाला गेलो आम्ही, 2 तिकीट पण काढली. एक पहिल्या रांगेतलं आणि दुसरं थेट. अगं बाई ते का, मग लोकांनी बघितलं चर्चा नाही का व्हायची, भितरड ग एका नंबरचे. मग आले इंटरव्ह्यूला वडापाव घेऊन केळ घेऊन आले मला खायला. तुला सांगते अस्मिता, बोमननी जेव्हा मला फर्स्ट टाइम विचारलं ना ऑफिस साठी, मी त्याला स्ट्रेट सांगितलं, हे बघ मॅरेज बनवायचा असेल तर बोल, खाली पिली मजा करायला माझ्याकडे टाइम नाही. अगदी अजितची बहीण शोधतेस. एटले ह्यांनी पण तुला असंच विचारलं स्ट्रेट? अगं आज 25th अॅनिव्हर्सरी ना. काय अजित, मग लव्ह मॅरेज की अरेंज? असेल ना काहीतरी स्टोरी, सांग ना. तुला काय झालं सांगू का? स्टोरी कसली मेर, पाल्ला लावण्यात काय अर्थ आहे? फिरोदियामध्ये बघितली ना, त्यावेळेला त्यांचं र लाट ट लाट असं काहीतरी चाललं होतं. काय म्हणतात? काव्य वाचन. काव्य वाचन. काव्य वाचन. हा, तेच, तेच, तेच. पण बघता क्षणी आवडली. मग काय नाही, दुसऱ्या दिवशी बस स्टॉप वरती गाठलं. आणि तुम्हाला वाटलं असेल त्याने अगदी छान पैकी प्रपोज केलं असेल तिला. असलं काही केलं नाही बरं का. कोर्टात जशी नोटीस वाचून दाखवतात ना तसं विचारलं त्याने तिला. मी होते ना तेव्हा तिच्या बरोबर. कसला अनरोमॅन्टिक हा माणूस. हे बघ, गोल गोल बोलायला आपल्याला जमत नाही. म्हटलं मला तू आवडलीस, लग्न करतेस का ते सांग. जर तुझा होकार असेल तर तुझ्या घरच्यांना येऊन भेटतो. काय तो नीट विचार कर आणि सांग उद्यापर्यंत. असं म्हणाला? हो मग. अवघडे भाऊ. तुला काय अवघड आहे संजय? दादा एका मुलीला होकार अवघड नाही तर काय. का? काय तू तुम्हाला सगळं स्पष्ट करून सांगितलंच पाहिजे का? ठीक आहे. या असं एखाद्या मुलीला एकदाच बघायचं आणि लग्नासाठी सरळ मागणी घालायचं, मला नाही बाबा जमणार. काय हो दादा, चॉईस असतो का नाही? काही चॉईस चॉईस जातो नाही का?
एखादीची डोळे सुंदर असतात, एखादीची लांब सडक केस, कुणाच्या गालावरची खळी, कुणाचं लाजणं, कुणाचं बोलणं, कुणाचं हसणं. हाय हाय हाय, मग तो मर जावा. काय माहिती. अरे क्या बात है, क्या बात है. अगं मेहर, बोमन कुठे पण आज? त्याचं नाव नको घेऊ ग, युसलेस फेलो. त्याला मी आज सकाळपासून सांगत होते, बोमन संध्याकाळी फंक्शन आहे, टायमावर ये. पण कसला काय, एकदा तो कामात शिरला की त्याला काही वेळेचं भान राहत नाही. पण बोमन बद्दल सांगायचं म्हणजे ते एक रिसर्चर आहे. स्टॅनफोर्डचा PhD आहे. आणि दादा, त्या बोमनमुळेच आपल्या मृण्मयीला अमेरिकेत शिकण्याची आणि करिअर करण्याची संधी मिळाली. मृण्मयीचा मग आजच्या खास दिवशी फोन आला असेल. हो तर आम्हाला पहाटे उठवलं झोपेत ना आणि चांगली तासभर गप्पा मारत होती. आणि दारात तिने पाठवलेले केक आणि गिफ्ट हजार. तर बोमन हा अतिशय हुशार माणूस आहे आणि प्रायोरिटीज अतिशय क्लिअर आहेत त्याच्या. आणि ऍबसेंट माइंडेड बी आहे. सगळे पुरुष सारखेच. लग्न झाल्यावरती अजितनी नवीन स्कूटर घेतली. गेलो आम्ही असेच फिरायला. हे बरं ते पानशेत. रस्ता कमी आणि खड्डे जास्ती. यावेळी तो पानशेतचा रस्ता फारच वाईट होता. अगदी. त्या खड्ड्यातून अजितनी अशी काही जोरात स्कूटर घातली की मी मागच्या मागे पडले. काय सांगते. आणि गेला की सुसाट पुढे. आणि एका रिक्षेवाल्याने ओरडून सांगितलं, हा पडलं 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 गाठोडा पडला तुमचा. ए चल चल, असं काही एक झालेलं नाही. हे असं कितीतरी वेळा झालं बरं का. तुला सांगते अस्मिता, हे सगळे पुरुष एकसारखे सोयीने विसरतात गोष्टी. आता ह्यांना बघ. आता माझं काय आलं मध्ये. इकडे या. हे जवळ या. मला सांगा, आपल्या लग्नात मी नेसलेला शालू कुठल्या रंगाचा होता? शालू गोष्ट सांगू. त्या शालू तू काय दिसत होती. रंग सांगा. काय आठवत तो, त्याचं काय करणार मी. बर मला सांगा, अंबानीच्या मुलाच्या लग्नात करीनाच्या आउटफिटचा रंग कुठला होता? ती नाही येणार आहे घरी रोज कुकर लावायला. पण बोमनचा फोकस मला आवडतो. नाहीतर डिग्र्या घेऊन काही न करणारे लोक कमी असतात. अजीत, जिंदगी जीने के लिए होती है, बस जीना आना चाहिए. नुसतं शेपटाला आग लागल्यासारखं करिअरच्या मागे धावण्यात कसला आला आनंद. अरे तो आनंद ज्याने मिळवला त्यालाच ठाऊक. नाहीतर बायका मुलांना वेळ देता यावा म्हणून VPचं प्रमोशन नाकारलंस तू. तुला काय कळणार आहे. नुसतं श्वास घेत जीवन जगण्यात कसला आला आनंद. श्वास उसवणारे क्षणच तर जीवनात बहार आणतात. हो ना. छोड़ो यार, होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है. इश्क कीजिए फिर समझिए, इश्क कीजिए फिर समझिए, जिंदगी क्या चीज है. वाह, क्या बात है कपिल. बहुत बढ़िया. अस्मिता, बेस जरा इथे. आणि मी काय करू बोल. तू बस ग मेहर. आत्ताशी कुठे तुझं सामान लावून झालंय. मुव्हीचा स्ट्रेस काही कमी असतो का. अगं पण तू किती करशील. अगं पण त्याला काय इलाज आहे. अजित आमचा इतका बिझी असतो की त्याला काही करायला वेळ नसतो. सगळी हौस काय ती आमच्या अस्मिताची. बरोबर. कोण जाणे हा केव्हा सुधारणार. हे कपिल, तुझा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा दिल्लीहून एका हाकेवर अजित धावत आला होता. हा, आणि मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. अजितनी जे काही केलं ते सगळं स्वतःच्या हिमतीवर केलं. राहुरीहून पुण्याला आला तेव्हा जेमतेम 18 वर्षाचा पोर होता आणि आप्पा नुकतेच गेलेले होते. आणि पाठीमागे आई आणि 3 बहिणींची जबाबदारी पण होती. हा,
पण जिद्दीने शिक्षण पूर्ण केलं. खांद्याला खांदा लावून उभा राहिला. पण ती जिद्द टिकून राहिली ती तुम्हा दोघांमुळे. आणि वहिनी त्यावेळेला रोज तू त्याला पोळी भाजीचा गरम गरम डबा द्यायचीस, तेव्हा तुझं पण लग्न नुकतंच झालं होतं हो ना? बरोबर. अगदी आईच्या मायाने केलं. तुझ्या कष्टाचं सोनं झालं ना, याहून मोठं हे नाही समाधान. हो ना, तुमचे तर कष्ट होतेच, पण आमच्या अस्मिताची साथ होती ना, म्हणून तर निभावलं ना सगळं. बरोबर आहे. करेक्ट. माया, तू काय आणलं का ते अस्मितासाठी? बॉन्झाय ना? हो, दाखवशील का? हो, दाखवते ना. अस्मिता सांगत असते तुम्हाला बागकामाची फार आवड आहे म्हणून. हो ग, मला ना पूर्वी फुलबेडी माहीत ए माया, इथं काय ऐकू नको. फुलबेडी नाही, फुल्लेबेडी म्हणायची हिला. अस्मिता, ते बोनसाय जे आणलं दाखवा आम्हाला सगळ्यांना जरा. सगळ्यांनाच बघू दे. वा, सुंदर आहे एकदम. छान आहे. मस्त. दादा सुंदर आहे. वाव. व्हेरी गुड. खूपच छान. वाढणाऱ्या फांद्या छाटून कापून प्रमाणात ठेवलेलं झाड, प्रतिबिंब एकेकाचं. अस्मिता, हॅलो फ्रेंड्स, आय एम हिअर. मी आले. आणि सॉरी सॉरी सॉरी, आय एम व्हेरी सॉरी. अरे अजित, हॅपी अॅनिव्हर्सरी. सो मच. अस्मिता माय फ्रेंड, हॅपी अॅनिव्हर्सरी. या या डॉक्टर बाई, अजून निवांत यायचं होतं. थांबा थांबा थांबा, काही बोलू नका. लेट मी एक्सप्लेन. मी ना दादा आज कॉलवर होते. अचानक एक इमर्जन्सी केस आली आणि मी अशी पळाले. जाऊन बघते तर काय, अपेंडिक्सचं केस होतं. मग ऑपरेट करावं लागलं. ऑपरेशन आटपलं, सगळं काम आटपलं आणि मी टाइम बघितलं आणि म्हटलं ओ माय गॉड. अशी घरी पळाले, नटले थटले आणि हो हो आणि येऊन बसले इकडं. हो हो, आलं लक्षात. किती बोलशील ते धरण सुटल्यासारखं. सांगते सांगते. दादा नमस्ते. नमस्ते. माई कशी आहे? मस्त. अगं या ना, अस्मिताच्या नवीन मैत्रिणी माया आणि ती मेहर. हाय मेहर. आणि ही डॉक्टर शांता. हिचं नाव शांता कोणी ठेवलं कोणाला? मी सांगते. हाच प्रश्न ना मी माझ्या आत्याला नेहमी विचारते. आत्या, मी आणि शांता कसं काय? पण मला काय वाटतं, माझ्या पथ्यावरच पडलाय स्वभाव. आणि तो कसा काय? हा, ते पण सांगते. माझे इतके पेशंट्स असतात, संबंध दिवस त्यांची बडबड सुरू असते, काहीची तर अखंड टकली सुरू असते. मग मी काय करते, माझी बडबड सुरू करते आणि लावते त्याला लगाम. शांता, पण तुझ्यात आणि अजित मध्ये एक साम्य आहे बरं का. कारण समजा दोघही कायम काम काम आणि काम. राहू दे तुझं चालू दे. मी आज जरा मावशींचं जेवणाचं कुठपर्यंत पाहून येते. हा, पण दादा वहिनी एक सांगते, हे जे कंपॅरिझन केलं ना कृष्णाने ते बरोबर नाही. ह्याला काय इतके ऑप्शन्स आहेत, पण मी डॉक्टर ना, पेशंट्स आर माय टॉप प्रायोरिटी. राईट. हा अजित, आज तरी वेळ काढलाय की नाही बायकोसाठी? शांता, आज मी काही ऐकून घेणार नाही. ते कशाला? विचार तिला. हो, विचार ना. अगं पूजा केली त्यांनी, पण पूर्ण वेळ मोबाईलवर मला माहितीच होतं. खरंच पूजा केली, पण किती वेळ चालली होती ती पूजा माहितीये? एवढा घाट घातलास, मग तूच कर सगळं असं म्हटलं असशील. कशी करते? बरं वाटत नसणार तिला. सकाळपासून नुसती धावपळ चालू आहे. हो, लहानपणापासून सवय आहे तिला. थोडे पित्त झालं ना, दसर झाली की एवढा त्रास तिला. पाणी लावू.
मग थोडा पाणी पी म्हणजे तुला बरं वाटेल. मी थंडगार सरबत देते. बरोबर. जरा गरमी वाढलेली दिसते ना. मला तसंच वाटतंय. अहो ही बघा ना किती विचित्र वागतेय. दचकतेय काय, तंद्री लागल्यासारखी बघतेय काय. अहो काही विशेष झालेलं नाहीये, थकवा आहे. थोडी विश्रांती घेतली की तिला बरं वाटतं. अस्मिता आज जाऊन पडतेस का थोडा वेळ? अस्मिता इथे बेस जरा नाही तर. हे बघ खिडकी उघडली आहे, तुला बरं वाटेल. हे बघा 1 मिनिट माझा ऐका जरा. असा घोळका नका करू तिच्या भोवती. कृष्णा थोडं पाणी आण ना अस्मितासाठी. कृष्णा. अस्मिता, तुला माहिती आहे मला जेव्हा असं लो वाटतं, थकल्यासारखं होतं, तेव्हा मी काय करतो? मस्त गाणी ऐकतो. बोल तुझी काय फरमाईश आहे सांग, मी लावतो ती. तुला सुद्धा मी एक कमाल किस्सा सांगतो. आपल्या कॅन्टीन मधला तो पंटर होता ना. नकोय मला तुमचं गाणं बिणं आणि किस्से. आणि कोण आहात तुम्ही? अस्मिता, व्हॉट्स द मॅटर? गोंधळून गेलीये मी. एक तर कोणी ओळखीचं नाहीये माझ्या इथे. ड्रिंक बाय एनी चान्स? अरे काहीतरी काय बोलतोस? अरे तुम्ही विनाकारण राईचा पर्वत करताय. मी सांगतोय ना फक्त थकवा, बाकी काही नाही. मला तर ती सगळ्यापासून डाऊन वाटते. तुम्ही ऐका जरा. जरा शांत व्हा प्लीज. तुम्ही सगळे शांत व्हा. काय हा गोंधळ चाललाय? कृष्णा जरा लवकर पाणी आण गं. कृष्णा कुठे निघून गेली होतीस ग मला अशी सोडून? जीव घाबरा झाला ना माझा. एक तर इथे कोणी माझ्या ओळखीचं नाहीये. रिलॅक्स, शांत हो, शांत हो. आपण कुठे आलोय? अस्मिता, आज जाऊन पड जरा वेळ. इथून घेऊन चाल बाई मला लवकर. नको झालंय ना गोंगाट. पण आपण आलोय कुठे? अस्मिता, तू तुझ्याच घरी आहेस. येते ना लक्षात तुझ्या? माफ करा, तुम्ही सगळी चांगली माणसं दिसताय, पण हे घर माझं नाहीये. अस्मिता, हे घर खरंच माझं नाहीये. अस्मिता यार, इना काय कोणत्या झाला नाही तू? कोण आहात तुम्ही? मी ओळखत नाहीये तुम्हाला. अरे काय डोकं बिकं फिरलंय काय बाईचं? प्लीज परिस्थिती बघ, वेळ बघ जरा. अजित, एक शब्द बोलू नको आता. इनफ इज इनफ. कृष्णा जरा त्याला हात घेऊन जा प्लीज. मला माझ्या घरी जायचंय. माई तुम्ही पण जा. मला लवकर माझ्या घरी जायचं. बरं आपण घरी जाऊया. आम्ही घरी जातो. हा, घरी जाऊया आपण. घरी जाऊया. घरी जाऊया. आपण थोडे डिस्कस करूया. या बसून घ्या. माई बसून घ्या तुम्ही पण. दादा बहिणी, माझा असा अंदाज आहे म्हणजे मला असं खरंच वाटतं, आणि गैरसमज करून घेऊ नका दादा, पण मला खरंच वाटतं की आज ना आपण अस्मिताला थोडा टाइम देऊया. चालेल. आणि हे जे सगळं सेलिब्रेशन आहे ना ते आज थांबवूया आपण. दॅट इज टोटली फाईन डॉक्टर. पण अस्मिताला झालंय तरी काय? आणि अशी का बिहेव करते ती? अगेन आय एम नॉट 100% शुअर दादा, आय एम नॉट 100% शुअर, पण माझा जर अंदाज बरोबर असला तर अस्मिताला ना एमनेशिया झाला आहे. म्हणजे विस्मृती? हो दादा, विस्मृती. पण घाबरू नका, अशा केसेसमध्ये स्मृती कायमची जात नाही. काही काळासाठी विस्मरण होऊ शकेल, थोड्या गोष्टी आठवतील आणि काही आठवणार नाहीत. म्हणून ती कृष्णाला ओळखते का ग? हा माई, कृष्णा तिची बालमैत्रीण ना, त्यामुळे कदाचित कृष्णाला ती विसरली नसावी. बरी होईल ना ग अस्मिता?
घाबरू नका वहिनी. आपण असं करूया, जरा या. आपण असं करूया दादा वहिनी, अस्मिताच्या ना काही टेस्ट करूया आणि ह्या सगळ्या टेस्ट माझ्या क्लिनिक मध्ये होऊ शकतील. एकदा टेस्ट झाल्या नंतर मग आपण बसून डिस्कस करूया. ओके, व्हॉट नेक्स्ट? कपिल, मला खरंच असं वाटतं की तू ना आज अजित बरोबर घरी थांब. शांता, एक मिनिट. हा, तू घरी थांब. कृष्ण, संजय आणि मी अस्मिताला घेऊन माझ्या क्लिनिक मध्ये जातो. चालेल? शांता, मी पण येतो यार. हे बघ अजित, प्लीज ऐक. आज ती तुला ओळखत नाहीये. तिला अनकम्फर्टेबल वाटेल असं काहीही नको करायला आज. कळतं ना तुला काय सांगते आणि कशाला सांगते म्हणून? बरं. नाही हो, तशी कोणती मेडिकेशन सुरू नव्हती. बरोबर, डॉक्टर कृष्णा त्यांनीच सगळ्या टेस्ट केल्या. अहो 14 तास होत आले आता याला. नाही, गप्प आहे. विचारलं की जेवढ्याला तेवढं उत्तर देते. उद्या दुपारी 3 वाजता. ओके, थँक्स. काय ग? अगं आपण घरी कधी जायचं? जाऊया ना. मला ना कधी एकदा घरी जाते असं झालंय. आपलं घर ते आपलं घर. हो ना, हे घे. काय झालंय मला? काही नाही ग, थोडासा थकवा आहे आणि काही नाही. कृष्णा, तू मला घरी सोडशील ना, तर आतपर्यंत अगदी बाबांकडे सोड. हा, आणि मग तुझा. हो हो, नक्की. हे तुला आठवतं का, आपण शाळेत असताना बाबांना कसल्या टरकायचो ना. नुसता दिंडी दरवाजाचा आवाज झाला की असे झपझप झपझप चालत यायचे. काय त्यांची ती करारी मुद्रा, त्यांचा तो धीर गंभीर आवाज. पण आता थकले नाही जरा. थकले? अगं आपणही झालो ना, 50च्या पुढे गेलो आपण. 50? हे अस्मिता आहे बघ, हे गार्डन पाहिलंस का तू? यांच्या घराभोवती किती छान गार्डन आहे. हा, आणि तिकडे बेडरूम आहे ना, त्या बेडरूमच्या खिडकी खाली रातराणी इतकी सुंदर फुलले म्हणून सांगू तुला. अस्मिता, मला जरा बाहेर जायचंय. अगं मी पटकन येते. हे बघ, ते गृहस्थ जे बसलेत ना, ते अत्यंत सज्जन गृहस्थ आहेत. ना, माझ्या चांगले परिचयाचे. तुला काही लागलं ना तर तू त्यांना विचार. नको नको, अगं पटकन येते मी. मग असं कर, तुला एखादं पुस्तक देऊ का? नाही नको, जाऊन येऊ पटकन, मला बँकेत काम आहे. लवकर येशील ना? अगदी पटकन. ही गेले आणि ही आली. हा, वाह, कामात आहेस वाटतं.
अगं नाही, डॉक्टरना तिचे रिपोर्ट पाठवतोय फक्त. अरे मला वाटलं थोडासा वेळ मिळालाय तर 2-4 कामं उरकून घेऊया. हे बघ अजित, मी बाहेर जाते. बी केअरफुल. तिला जास्ती ताण द्यायचा नाहीये. तिच्यावर ओरडलास, वैतागलास, टोचून बोललास तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. घालत आयुष्य घालवायचं होतं तर कशाला करायचं इंजिनिअरिंग? सीट वाया घालवली नुसती. हजारदा सांगितलंय, हा पालापाचोळा काढून देत जा मला. उपम्यातून कढी फक्त वेचत बसायला वेळ नसतो मला सकाळी. जरा तो पेपर उघडून वाचत जा 4 गोष्टी. बुद्धीला गंज चढलाय, नुसता गंज. तासन तास त्या बागेत रंगलेली असतेस. बाहेर जगात काय चालू आहे माहितीये का ग? मी इथे बसलं तर चालेल का? बसा की, मी आज जाते. हो नाही नाही, तुम्ही पण बसा प्लीज. तुम्हाला फुलं कुठली आवडतात? सगळी. माझ्या बायकोला मोगरा विशेष आवडतो. म्हणजे तसे सगळेच गंध तिला प्रिय आहेत. म्हणजे बघा ना, आता हा वाऱ्यावर येणारा गवताचा गंध आणि मृदगंध तर मृदगंध म्हणजे पहिल्या पावसानंतर येणारा मातीचा गंध. हा अर्थ तिनेच मला सांगितलं. कुठे असतात त्या? ती माहेरी गेले 2 दिवस. आपण आत बसूया का? इथे ऊन येते ना. चला. हा फोटो पाहिलात? अय्या, किती गोड बाळ आहे हे, आणि किती छान खळी पडली नाही. आपली म्हणजे आमची मृण्मयी 6 महिन्याची असतानाच आहे. अहो पुढचे फोटो बघा ना. नाही नको, कोणा ओळखीच्याचे असते तर ठीक आहे. मग मी गाणं लावू का एक छानपैकी? अहो प्रभात्रेचं छान कलेक्शन आहे माझ्या बायकोचं. अहो खरंच नको, तुम्ही तुमचं काम करा. कृष्णा येईपर्यंत मी इथे बसून राहील. अहो तसं नाही, आज मी मोकळाच आहे. आज रविवार आहे ना. तरी नको. तुम्हाला कविता आवडतात बरोबर? फारशा नाहीत, म्हणजे कळत नाहीत म्हणून आवडत नाहीत. मलाही आवडलं असतं कवयित्री म्हणून घ्यायला, पण तेवढी प्रतिभा नाही ना. अहो ही माझ्या बायकोची कवितेची वही. त्यातली एक कविता मी तुम्हाला वाचून दाखवतो, तुम्ही ऐकाच. अशा तिने भरपूर कविता लिहिल्यात, काही आवडलेल्या सुद्धा आहेत कविता याच्यात, पण त्यातली एकच वाचून दाखवतो बघा.
विसरायचं ठरवलंस तर तू नक्की काय विसरशील? विसरायचं ठरवलंस तर तू नक्की काय विसरशील? एकीकडे अव्यक्त भावनेचा सागर तर दुसरीकडे अंतरीचा दाह. कशाचा स्वीकार करशील? तू नक्की काय विसरशील? तू मला विसरलास अजित. तू मला विसरलास. नुसती शिखरं गाठत सुटलास रे. तुला मी सुद्धा दिसले नाही इतका आंधळा झाला होतास. पण कधीतरी थांबायला पाहिजे ना रे. डोंगर चढून शिखरावर पोचल्यावर काय दिसतं माहितीये? पलीकडचा उतार. तो उतरून जाण्यात सुद्धा गंमत आहे ना. आता उतार सुरू. किती छान. चढणंही भानगडच नाही. कुठलं शिखरही जिंकायचं नाही. आता नुसता उतार. कधी समोरचं झाडीनं गच्च भरलेलं दृश्य, दरीतून अंगावर येणारा आल्हाददायक वारा, कधी धुकं तर कधी ढगही. टेकावं वाटलं तर टेकावं एखाद्या दगडावर. बसलेल्या पक्षाशी गप्पा माराव्यात सुरात सूर मिसळून. अरे हे इथेच होतं. मग चढताना कसं दिसलं नाही? पण असं आता तर दिसतंय ना. मजेत बघत उतरू हळूहळू. मस्त मस्त उतार. आता तरी हा उतार एकत्र हातात हात घेऊन उतरूया ना रे. काय यार अस्मिता अशी होपलेस केस. होपलेस यू आर. डॉक्टर तुला सांगितलं नव्हतं? तो खडूस जरा गोड बोलला की विरघळणार. अजित सॉरी सॉरी सॉरी. पण हे बघ, अस्मिताचं असं कमेजत जाणं आम्हा दोघींना पाहावलं नाही. त्यामुळे पुष्कळ मार्ग शोधावे लागले. आणि शेवटी या मार्गाशिवाय आमच्याकडे पर्यायच राहिला नाही. अजित रे सॉरी. हे गप ना. आणखी खेचायचं ना थोडं. आणखी काही दिवस ताणून धरायचं. आणि अजित मी काही सॉरी बिरी नाही सांगून ठेवते तुला. अरे तुझी गाडी असली भरधाव वेगाने चालली होती. खिळा घेऊन टायर पंक्चर करण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. अजित जरा हे चुकलंच. पण जरा चुकलं? तुला कल्पना आहे माझी काय अवस्था झाली होती? पण माझंही चुकलंच. काय 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 मोठ्याने बोल. मोठ्याने मोठ्याने अजून मायानो माझंही चुकलंच. सल गेले वाहून सारे. सलास पुन्हा शुभ्र नितळ. सहवासाचे क्षण सोनेरी वेचू. तुझी माझी एक ओंजळ.